मशीन्स आणि आमचे 200 व्हॉलेंटियर्स कंटिन्यू चरण सेवा आमची देत होते आणि त्याचाही लाभ जो भाविकांनी घेतला। आरोग्याच्या दृष्टीने आम्ही वारकऱ्यांची आणि भक्तांची काळजी घेतली आणि त्या दृष्टिकोनातून कुठलाही रोग, कुठलीही साथ किंवा किंबहुना कुठलंही व्हायरल इन्फेक्शन होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही अख्ख्या वारीमध्ये केली। त्यामुळे वारीमध्ये कुणी आजारी पडताना दिसला नाही, कुठल्याही एखादी साथ येताना दिसली नाही। पण सगळ्या सोयी सुविधा आरोग्याच्या आम्ही उपलब्ध करून दिलेल्या होत्या, त्याचाही खूप मोठा लाभ या ठिकाणी झाला। त्यासोबत मेडिकल ऑन व्हील एक आम्ही पाठीमागच्या वर्षापासून केलेली व्यवस्था होती, जी आम्ही अख्खं मेडिकल हे व्हीलवर म्हणजे एका आयशर सारख्या टेम्पोवर आम्ही अख्खं मेडिकल होतं ते 13-14 व्हॅन आम्ही अख्ख्या सगळ्या पालखी मार्गावर आम्ही ठेवलेल्या होत्या। त्यातून महानगर साधारण जिल्हा परिषदेच्या आमचा अकाउंट आरोग्य विभागाचा आहे की साधारण रोज 30,000 लोक त्या आरोग्य सेवेचा लाभ घेत होती। ती खूप चांगली सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न केला। खास करून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंढरपूरमध्ये वारी आल्यावर साथीचा रोग येणं, खास करून पंढरपुरातल्या स्थानिक नागरिकांचं विस्थापित व्हायचे आणि काही दिवसासाठी ते बाहेर जायचे की त्यांना रोगाची आणि साथीच्या रोगाची भीती कायम राहायची। पाठीमागच्या वर्षीपासून आपण स्वच्छतेचा काम हातामध्ये घेतलं आणि पाठीमागच्या वर्षी कुठलीही साथीचे रोग आला नाही, आजारी कोण पडलं नाही। या वर्षी त्याच्याही पुढे जाऊन आपण आणखीन शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आणि पंढरपूर शहर वारीच्या अगोदर 15 दिवस, वारीनंतर 15 दिवस हे स्वच्छ आणि सुंदर राहिलं पाहिजे। त्या ठिकाणी कुठल्याही आरोग्याचा अडचण आली नाही पाहिजे, कुठली साथीचा रोग आला नाही पाहिजे, अशा पद्धतीच्या सगळ्या व्यवस्था आम्ही वारीच्या अनुषंगानं केलेल्या होत्या आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितला की आज पंढरपूर वारीचं अजून वारे पालख्या काही गेल्या, काही परत जात आहेत, परंतु वाकरीचा पालखी तर आम्ही स्वच्छ केलेला आहे, 65 एकर आम्ही स्वच्छ केलेलं आहे। वाळवंट तर आम्ही ज्या वाळवंटामध्ये खाली पाऊल टाकणं मुश्किल होतं, किंबहुना दुर्गंधी आणि तिथूनच खरं तर साथीच्या रोगाचं सुरुवात व्हायची, ते वाळवंट आम्ही स्वच्छ सुंदर एवढं स्वच्छ, तिथलं अतिक्रमण काढलं, शहरातलं अतिक्रमण काढलं, पण वाळवंट एवढं स्वच्छ होतं की ज्या वाळवंटामध्ये पाय टाकायला वारकरी घाबरायचे त्या वाळवंटामध्ये आज वारकऱ्यांनी मनोभावे पूजा अर्चा केल्या, त्या ठिकाणी बसून जेवण केलं, त्या ठिकाणी जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि मोठ्या आनंदानं वारकरी चंद्रभागेचं दर्शन घेऊन, विठुरायाचं दर्शन घेऊन आता वारकरी घरी परतलेला आहे। त्यामुळं मला सांगायला आनंद होतो की ज्या ज्या सुविधा शक्य होत्या त्या सगळ्या सुविधा आम्ही दिल्या। एआयच्या माध्यमातून ट्रॅफिक कंट्रोल केलं। आज बघत होतो की एवढं मोठं ट्रॅफिक, आज 32 लाख लोकांचा एआयचा आकडा आज आपल्याकडे आलेला आहे। 32 लाख भाविकांनी आषाढीमध्ये पंढरपूरमध्ये आले, त्यांनी पंढरीचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि ते दर्शन घेऊन आनंदानं परत गेले। खास करून मला प्रशासनाचं कौतुक यासाठी करायचं आहे की यावर्षी वारीची रांग प्रचंड मोठी होती, साधारण 21 किलोमीटर लांबीची दर्शन रांग या ठिकाणी लागली, पण या दर्शन रांगेमध्ये आलेल्या प्रत्येक भाविकाला चांगल्या सर्वोत्तम सुविधा द्यायचा आम्ही प्रयत्न केला। नाश्ता, जेवण, पाणी मोफत दिलं, त्यासोबत निवारा दिला। जे वेटिंग शेड आम्ही होती, मागच्या वर्षी 9 शेड होती, यावेळी जवळजवळ 19 शेड आम्ही उभी केली। त्या माध्यमातून वारकऱ्यांना विसावा घेता आला, वारकऱ्यांना सावली मिळाली, पावसापासून संरक्षण मिळालं। आजपर्यंत अनवाणी चालणारा वारकरी हा खाली आपण बघतो की खड्यातनं चालणारा वारकरी, यावेळी आम्ही कंप्लीट 21 किलोमीटरच्या वारी मार्गावर आम्ही मॅट टाकलेलं होतं की जेणेकरून वारकऱ्यांच्या पायाला त्रास होऊ नये अशाही पद्धतीची व्यवस्था आम्ही केलेली होती। त्यामुळं या सगळ्या व्यवस्था मी या वारकरी बांधवांना दिल्या। अख्खं पंढरपूर आणि अख्खा पालखी मार्ग हा वारकरी बांधवांच्या स्वागतासाठी सज्ज होता। आपण पाहिला असेल, या ठिकाणी आम्ही स्वागत केलेल्या स्वागत कमानी आजच्या या वर्षीच्या वारीचं आकर्षण राहिलेलं आपण सगळ्यांनी अनुभवलं। खास करून पंढरीमध्ये वाकरीची जी पालखी
सोहळ्याला जी स्वागत कमान होती एवढी सुंदर कमान झाली की तो आमचा सेल्फी पॉइंट वारकरी बांधवांचा झाला होता. प्रत्येक वारकरी बांधव त्या ठिकाणी फोटो घेण्यासाठी थांबत होता आणि फोटो घेत होता. सगळ्या बाजूने आम्ही वारकरी बांधवांचं स्वागत करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासोबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चालू वर्षी पाठीमागच्या वर्षीपासून VIP दर्शन टाळण्याचा आम्ही प्रयत्न केला. याही वर्षी आम्ही सक्तीनं VIP दर्शन बंद केलं आणि सामान्य नागरिकाप्रमाणेच VIP ना दर्शन घ्यायला लागलं, अशा पद्धतीची परिस्थिती झाली. त्यामुळं आमच्या वारकरी बांधवांना खूप मोठा त्याचा लाभ झाला. किमान रांगेत उभं राहण्याचं 5 तासाचं त्यांचा वेळ वाचला. त्यामुळे वारकरी आनंदी होता. वारकऱ्यांनी आनंदाने विठुरायाचं दर्शन घेतलं. या सगळ्या सुविधा असल्यामुळे 28 तास, काय 22 तास, काय 15 तास, काय 16 तास रांगेत थांबल्यानंतर सुद्धा वारकरी आनंदानं विठुरायाचा गजर करत, माऊलीचा गजर करत दर्शन घेऊन गावी जात होता. म्हणजे त्याला सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळत होत्या. त्यामुळे वारकऱ्याला थकवा येईल असं कुठलंही काम तिथे झालं नाही. वारकरी आनंदानं दर्शन घेईल अशा पद्धतीची व्यवस्था अख्ख्या पंढरपूरमध्ये आपण केलेली होती. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.